गोजीर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला अगदी पारंपरिकरित्या चुलीवरती भाजलेल्या बटाट्याची चटणी करायची आहे। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आपण इथे चूल पेटवून घेतलेली आहे आणि चुलीमध्ये असा हार पडलेला आहे आणि हार चांगला पडून द्यायचा, त्याच्यामुळे चूल आधीच 10-15 मिनिटं आधी पेटवून ठेवली होती मी आणि चांगला हार पडलेला आहे। आता आपण ही लाकूड काढून घेऊया आणि हार पाडून घेऊया आपण जेवढा आहे तेवढा। तर बटाटे आता आपल्याला चुलीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। थोडासा हार बाहेर काढूया आपण। तर बटाटे आपण थोडेसे असे फोडून घेऊया, थोडेसे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातील। बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर हारेमध्ये आपण टाकून घेऊया। आता पुन्हा याच्यावरती आपण हार ठेवूया। तर तुम्ही अशी बटाट्याची चटणी खाल्ली का कमेंट्समध्ये नक्की सांगा। आलटीपलटी करून आपण हे बटाटे चांगले असे खमंग असे भाजून घेऊया, म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जातील, कच्चेपणा राहणार नाही असे आपण शिजवून घेऊया। हारेमध्ये आपले बटाटे चांगले भाजले आहेत। आता बटाटे आपण काढून घेऊया। हे पहा, आणि आपण थंड करून घेतलेले आहेत थोडेसे बटाटे। आणि आपली इथे चूल देखील चांगली पेटली आहे। आता आपण पातेलं ठेवून घेऊया। आता आपण तेल टाकूया। तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता आपल्या इथे सोलून झालेलं आहे। आता हाताने आपण कुस्करून घेऊया। तर आपला बटाटा इथे कुस्करला आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया, थोडीशी हळद, मोहरी टाकून घेऊया। आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकूया। ठेचलेलं लसूण टाकायचं आहे। लसूण टाक। तर लसूण आपल्याला चांगला तडतडून घ्यायचा आहे। खमंग फोडणी झाली की मग भरीत देखील चवीला खूप छान होतं। आता खाली उतरून घेऊया आपण। आता मिक्स करून घेऊया आपण हाताने। चवीनुसार मीठ, आणि इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे आणि थोडासा भरडसर रस घेतलेला आहे। आता मिक्स करून घेऊया आपण। तर बारीक कट केलेली आपण कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे। आता ते टाकून घेऊया आपण। तर वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। तर आपली बटाटा चटणी इथे तयार झालेली आहे। तर चुलीवरची आपण खास इथे बटाटा भाजून चटणी केलेली आहे। तर ही चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच अशी बटाट्याची चटणी करून पहा। मिक्स करून घेऊया आपण आता। तर आपली बटाट्याची चटणी येथे तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बटाट्याची चटणी एकदा तरी करून पहा। डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते। हारेवरची बटाट्याची चटणी तुम्ही नक्की